नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत। बघा, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या या फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये आजपासून आपण पॉलिटीच्या म्हणजे भारतीय संविधान व प्रशासन आणि कायदे या संदर्भाचे विविध व्हिडिओ लेक्चरची मालिका आपण सुरू करत आहोत। तरी समजा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक, जे कोणी 118 कुठल्याही टीएटी, टेट या कुठल्याही एक्झामची तयारी करत असेल तर त्या सर्व एक्झामला, त्याचबरोबर विविध सीईटीची तयारी करत असतील, लॉची सीईटी असो, एमबीएची सीईटी असो, बीएडची सीईटी असो, तर या सर्व परीक्षामध्ये आपल्याला पॉलिटीचा भाग अतिशय महत्वाचा असतो। आणि या सर्व एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज बघणं फार गरजेचे आहे। आणि त्याचबरोबर जे कोणी परीक्षार्थी आहे, जे कोणी अभ्यास करत असतील तर त्यांना रिव्हिजन म्हणून या लेक्चरचा फारसा अतिशय उपयोग होताना तुम्हाला दिसेल। जर तुम्ही नवीन असाल आणि जर अद्यापही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया करून तुम्ही काय करा, या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम, आणि त्यानंतर अशा बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। बरोबर आहे। चला तर आज आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, संविधान निर्मिती भाग 1। आता भाग 1 म्हणजे काय? भारतीय संविधानाचे भाग 25 आहे, त्यातला भाग 1 नाही आहे, तो भाग नव्हे, हा मालिकाचा क्रम आहे। 1 2 3 4 5 6 असा आपण संविधानाचे जे लेक्चर आहे ते एक एक लेक्चर आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। आज तुम्हाला माहित आहे भारताचं संविधान जे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान हे भारताच्या पेक्षा जगामध्ये सुद्धा भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य अधोरेखित आहे। भारताचं संविधान तुम्हाला माहित आहे 60 देशाच्या संविधानावरून आपण अभ्यास करून लिहिलेलं आहे। मला सांगा, बी आर आंबेडकरला किती मोठा विचार आला सर ज्यावेळेस संविधान विचार करत असताना किंवा संविधान लिहित असताना? कारण 60 देशाच्या संविधानाचा अभ्यास करून त्याच्यातून काय घ्यायचं आणि काय नाकारायचं हे त्यांनी स्वीकारलं। बरोबर आहे। कारण भारतीय संविधानामध्ये जरी 389 सदस्य असेल तुम्हाला, तरी प्रत्यक्ष मसुदा समितीतले जे 7 सदस्य होते आणि ते ड्राफ्टिंग कमिटी याचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते, तर यांनीच सर्वपणे अभ्यास करून भारताच्या संविधानाला महत्वाचा ढाचा तयार त्यांनी केलेला आहे। आता या संविधानाचा इतिहास तुम्हाला माहित आहे। सध्या भारताच्या संविधानाचा जर आपण इतिहास जर बघतो म्हणलं तर आपल्याला इतिहास बघण्यासाठी सध्या भारताचं संविधान आपल्याला माहित पाहिजे। बघा, भारताचा संविधानाचा इतिहास तुम्हाला माहित असला पाहिजे। आता बघा पोरो, भारताच्या संविधानातली एकूण भाग किती आहे? भाग आहे 25 सध्या। बरं, हे आपण सगळं सध्या बघत आहोत, म्हणजे न्यू कंडिशन काय आहे, न्यू किंवा मग सध्याच्या याच्यातनी भाग किती आहे? 25। त्यानंतर परिशिष्टे सध्या किती आहे? लक्षात घ्या, 12। परिशिष्टे किती आहे? 12। पण मूळ संविधानातनी किती भाग होते? मूळ संविधानात बघा, मूळ जो काही संविधान होता म्हणजे ज्यावेळेस आपण स्वीकारला त्यावेळेच्या संविधानातले किती भाग होते? 22 भाग होते। आणि किती भाग होते? 22 भाग। आणि परिशिष्टे किती होते पोरं? परिशिष्टे होते 8। किती होते? 8। मूळ संविधानातील कलमे, मूळ संविधान जे होतं त्यातील कलमे, त्यातली कलमे किती होते? 395। आर्टिकल किती होते बरोबर? 395। सध्याचा किती आहे? साधारणतः 468 आर्टिकल आपण केलेलं आहे। मूळ संविधानातली घटना दुरुस्ती बघा, घटना दुरुस्ती। आता मला सांगा, मूळ संविधानातली घटना दुरुस्ती राहील का बरोबर? नाही राहणार ना। आता आपल्याला जसं जसं गरज वाटलं तसं आपल्याला घटना दुरुस्त्या झाल्या। आता एकूण घटना दुरुस्त्या किती आहे? 106। 106 म्हणजे लक्षात घ्या, 106 घटना दुरुस्ती सध्या झालेली आहे। मूळ याच्यातनी घटना दुरुस्त्या होत्या का? तर नाही आहे। तर सध्या घटना दुरुस्ती किती आहे? 106। आता बघा, हा आपला संपूर्ण पाठ आपल्याला बघायचा आहे की भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारे हे संविधान आपण तयार केलं, त्याचबरोबर या संविधानामध्ये काय काय घडामोडी घडलेल्या आहे ते आपल्याला बघायचं आहे। म्हणजे सुरुवातीला भाग, आता सध्या बघा 25 भाग आणि परिशिष्टे 12 आहे। सुरुवातीला 22 भाग होते आणि परिशिष्टे 8 होते। त्यानंतर मूळ कलम होते 395 आणि आताचे सध्याचे आर्टिकल आहे 468। मूळ घटना दुरुस्ती नव्हती, कारण घटनाच होती। आपण 26 जानेवारी 1950 पासून आपण याची अंमलबजावणी केली आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपण भारताचं संविधान आपण स्वीकारलं। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कॉन्स्टिट्यूशनल डे म्हणजे संविधान दिवस म्हणून साजरा करतो। बरोबर आहे। आता बघा, आज सध्या रोजी 106 अमेंडमेंट झालेले आहे, म्हणजे 106 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत। ओके, हे संपूर्ण पाठ आपल्याला आता बघायचं आहे की आता आपल्याला
इतिहास बघायचा आहे. इतिहास म्हणजेच काय, भारताचं संविधान हे कसं तयार झालं, का तयार झालं, याच्या मागे पार्श्वभूमी कोण होती, म्हणजे बी आर आंबेडकरची भूमिका काय होती, त्याचबरोबर महात्मा गांधीची भूमिका काय होती, पंडित जवाहरलाल नेहरूची भूमिका काय होती, आणि सगळ्या भारतीय काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस सभा, त्याचबरोबर मुस्लिम लीग, या सर्व लोकांचा याच्यामध्ये आढावा जर आपण घेतला तर याची सुरुवात कशी झाली हे आपल्याला बघायचं आहे. बघा, सविस्तरपणे त्या लेक्चरमध्ये आपल्याला हे संपूर्ण अभ्यासायचं आहे. तुम्ही इथं बसत असताना लेक्चरमध्ये नुसतं ऐकण्याच्या मानसिकतेत राहू नका. वही आणि पेन घेऊन किंवा मग हे पूर्ण लेक्चर तुम्हाला रिव्हिजन होईल या प्रकारच्या लेक्चरची मालिका तुम्हाला ऐकायची. चला बरोबर, आपल्याला भारतीय संविधानाचा इतिहास बघत असताना सर्वप्रथम तुम्हाला माहित आहे 1922 ला, बघा पोरो, सर्वप्रथम 1922 ला महात्मा गांधी, बघा सर्वप्रथम 1922 ला महात्मा गांधीनं आपला कायद्याचा ढाचा तयार करावं असं त्यांनी सुचवलं. कायद्याचा ढाचा तयार करावा म्हणजेच काय, कायद्याचे स्वरूप राहावे, कायद्याचे स्वरूप राहावे, आणि यामुळे काय होईल, भारताचं एकता एकात्मता अबाधित राहील यासाठी कायद्याचे स्वरूप असलेलं एक लिखित समुच्चय असावं. काय असावं, लिखित समुच्चय असावा, लिखित समुच्चय असावं असं महात्मा गांधीने सुचवलं. पण महात्मा गांधीनं संविधान सभा किंवा संविधान असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्यांनी केला नाही. त्यानंतर तुम्हाला माहित आहे 1934 ला तुम्हाला माहित आहे एम एन रॉय यांनी सर्वप्रथम, बघा एम एन रॉय यांनी सर्वप्रथम संविधान सभेचा उल्लेख केला किंवा संविधान सभेची संकल्पना मांडली. तुम्हाला प्रश्न येतो की संविधानाचा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला किंवा संविधानचा संकल्पनेचा संविधान सभा याचा संकल्पना मांडली. संविधान सभेची काय मांडलेली आहे संकल्पना किंवा संविधान सभेचा काय केलेला आहे उल्लेख कोण केलेला आहे, एम एन रॉय. हे कधी केलेलं आहे 1934 ला. त्याने सांगितलं की आपलं घटनात्मक स्वरूप तयार करण्यासाठी एक सभा असावी आणि त्या सभेचं नाव काय असावं, संविधान. काय असावं, संविधान. बघा पोरो, त्याच नंतर तुम्हाला माहित आहे त्याच वर्षी डिसेंबर 1934 ला पाटणा बिहार, बघा पाटणा या ठिकाणी बिहार मध्ये एक अधिवेशन झालं. काय झालं, एक अधिवेशन झालं आणि तो अधिवेशन होतं राष्ट्रीय सभेचं. लक्षात घ्या, राष्ट्रीय परिषद किंवा राष्ट्रीय सभा यांचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये भारताचं संविधान सभा तयार करण्यासाठी, संविधानासाठी संविधान सभा तयार करण्यासाठी संमती देण्यात आली एकमुखाने, एकमताने. कारण भारतामधलं संपूर्ण कारभार त्या काळात राष्ट्रीय परिषदेमार्फत चालायचं. राष्ट्रीय परिषद जे सांगेल तेच संपूर्ण दिशा राहील आणि म्हणूनच जे काही आपण संकल्पना मांडली होती तर राष्ट्रीय परिषदेच्या समोर मांडण्यात आलं या पाटणा अधिवेशनात. आणि या अधिवेशनात मांडल्यानंतर या संविधान सभेला आपण काय दिली, मान्यता दिली. एकमताने ठराव झाला. संविधान सभा सुरू करण्यास काय दिलं आपण, संविधान सभेस मान्यता. संविधान सभेस काय दिलं, मान्यता. एकमताने एकमुखाने देण्यात आला, ठराव पारित झाला. बिटवीन द लाईन्स मध्ये तुम्हाला माहित आहे विविध कायदे झाले. इंग्रजांना घटनात्मक सुधारणा केले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे पोरं 1935 चा कायदा. कोणता कायदा होता, 1935 चा कायदा होता. आणि 1935 चा कायदा म्हणजे हा संघराज्य शासन संस्थेचा कायदा. म्हणजे काय, संघराज्य शासन कायदा. पहा, संघराज्य शासन कायदा, संघराज्य शासन कायदा. आता बघा, संघराज्य शासन कायदा आहे आणि या संघराज्य शासन कायद्यानुसार भारतामध्ये निवडणुका लढवण्याचा अधिकार मिळाला. काय मिळाला, निवडणुका. तर लक्षात घ्या, कोणत्या निवडणुका होत्या, तर प्रांतीय निवडणुका लढवण्यास भारताला परवानगी मिळाली. प्रांतीय निवडणुका लढवण्यास परवानगी, याचं काय मिळालेली आपल्याला, परवानगी मिळाली. आणि त्यामुळं भारतामध्ये प्रांतीय निवडणुका लढवण्यासाठी जे काही स्वराज्य पक्षाची मागणी होती, स्वराज्य पक्षाने निवडणुका लढवल्या. त्याच प्रकारे 1937 ला 1937 ला भारतीय लोकांनी प्रांतीय निवडणुका लढवल्या आणि प्रांतीय निवडणुका झाल्या 1937 ला. कधी झाल्या, 1937 ला. आणि या प्रांतीय निवडणुका 1937 ला झाल्या भारतामध्ये 1937 ला. आणि या 37 ला ज्या काही निवडणुका झाल्या पोरं,
त्या निवडणुकांमध्ये तुम्हाला माहित आहे 11 प्रांतात निवडणुका झाल्या. किती प्रांतात निवडणुका झाल्या रे? 11 प्रांतात. मग 11 प्रांत होते आणि या 11 प्रांतात काय झालेले आहे निवडणुका. या 11 पैकी 8 प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत प्राप्त झालं. किती प्रांतात? 8 प्रांतात. आणि इतर उर्वरित मध्ये मुस्लिम यांचं बहुमत होतं. आता 8 प्रांतामध्ये जेव्हा काँग्रेसला बहुमत प्राप्त झालं त्यामुळे मुस्लिम लीग साहजिकच काय होणार होती? नाराज होणार होती. मग त्यांना नाराजीचं कारण त्यांना भेटलं की या ठिकाणी हिंदुत्वाचं सरकार आहे, या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसवर हिंदुत्वाचा प्रभाव आहे, असं वारंवार मागणी किंवा वारंवार बोलणं राष्ट्रीय काँग्रेसवर कोणाचं होतं? मुस्लिम लीगचं होतं. आणि झालं तोच. आता सरकार सगळं आली होती 37ला आणि परंतु मधातच तुम्हाला माहित आहे दुसरं महायुद्धाची घोषणा झाली. सेकंड वर्ल्ड वॉर तुम्हाला माहित आहे. दुसरे महायुद्ध बघा फर्स्ट कधी झालं? फर्स्ट वर्ल्ड वॉर बघा. फर्स्ट वर्ल्ड वॉर हे झालं पोरो कधी? बघा 1914 ते 1918. 1914 ते 1918. आणि सेकंड कधी झालं? सेकंड वर्ल्ड वॉर 1939 ते 1944. 1939 to 1944. आता तुम्हाला माहित आहे 1939 ते 1944च्या दरम्यान दुसरं महायुद्ध सुरू करायचं ठरवलं होतं. आणि याच्यात गंमत काय झाली माहित आहे का? भारतीय लोकांना विचारलं नाही. म्हणजेच काय केलं या ब्रिटिश सरकारनं भारताला न विचारता किंवा आपण काय करायचं की महायुद्धात भारत आमच्या बाजूला उतरलेला आहे. आता याच्याच बाजूला माहित आहे का राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एक ठराव पारित झाला की बापूजीनं काय करावं की आम्ही इंग्रजाच्या सोबत नाही आहोत हे दाखवायचं आपल्याला. मग यासाठी आपण काय चालू करायचं तर वैयक्तिक सत्याग्रह चळवळ. तुम्हाला माहित आहे आपण काय चालू केली ती वैयक्तिक सत्याग्रह चळवळ. बघा बरोबर की आपल्याला या युद्धात सहभागी व्हायचं नव्हतं. या युद्धात आपल्याला सहभागी व्हायचं नव्हतं म्हणून वैयक्तिक सत्याग्रह राष्ट्रीय काँग्रेसनं सुरू केली. वैयक्तिक सत्याग्रह चळवळ लक्षात घ्या प्रो. आपल्याला वैयक्तिक सत्याग्रह जे 4 आहे त्याची महात्मा गांधीने निवड केली. ते कोण आहे काय तो इतिहास भरपूर मोठा आहे. आपण पॉलिटिक्स शिकत आहोत. बघा पोरो वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केली. आणि हे का बरं होती की आमचा महायुद्धात सहभाग नाही आहे हे सर्व लोकांना दाखवण्यासाठी. परंतु एवढ्यातच इंग्रजांनी काय केलं भारतीय लोकांना एक ऑफर दिली आणि ती ऑफरची घोषणा लॉर्ड लिनलिथगो या गव्हर्नरनं केली. कोण केली? लॉर्ड लिनलिथगो. बघा आणि ती ऑगस्ट ऑफर घोषणा होती 1940 ची. पहा 1940ला तुम्हाला माहित आहे ऑगस्ट ऑफर घोषणा देण्यात आली. ऑगस्ट ऑफर घोषणा बघा पोरो ऑगस्ट ऑफर घोषणा ही काय होती? भारतीयांनी भारताचं संविधान तयार करावं आणि त्यासाठी ब्रिटन सरकार संपूर्णपणे भारतीयांना सहकार्य करल परंतु या बदल्यात भारतीय लोकांनी दुसऱ्या महायुद्धात सहभागी व्हावं. म्हणजे एका बाजूनं अशा प्रकारचा अवळा देऊन कोळा करण्याचं संकल्पना ब्रिटिश सरकारनं आपल्यातून ठरवलं. आता पुढं काय तर तुम्हाला माहित आहे पुढं तर 42 आधी आंदोलन झालं आणि 42ला ख्रिस मिशन भारतात आले आणि त्यांनी भारताचं संविधान तयार करण्यासाठी मंजुरी दिली. आणि त्यानंतर तुम्हाला माहित आहे बाकीचं 1946ला कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार भारताचं संविधान निर्माण झालं. 1946 कॅबिनेट मिशन प्लॅन झालं आणि यानुसार भारताचं संविधान तयार झालं. बघा 1922ला महात्मा गांधींनी यानं कायद्याचं स्वरूप असावं आणि यासाठी लिखित समुच्चय असावं असं त्यांनी सुचवलं. परंतु महात्मा गांधीनं कुठंच संविधानाचा उल्लेख केलेला नाहीये. मग तुम्हाला आयोग प्रश्न विचारते संविधान सभेचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केला तर कोणी केला किंवा याची संकल्पना कोणी मांडली तर ते आहे एम.एन. रॉय. कधी मांडलेली आहे बरोबर? 1934ला. आता एम.एन. रॉयने संकल्पना मांडली म्हणजे लगेच स्वीकारली का? नाही. कारण त्यावेळेस संपूर्ण काय स्वीकारायचं काय नाकारायचं हा अधिकार कोणाचा होता? राष्ट्रीय काँग्रेस परिषदेकडे. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला माहित आहे राष्ट्रीय परिषदेचं अधिवेशन भरलं होतं पाटणा बिहार या ठिकाणी आणि या अधिवेशनामध्ये संविधान सभेसमोर राष्ट्रीय परिषदेसमोर संविधान सभेस मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव काय झाला एकमताने तो ठराव काय केला पारित केला. पुढे बघा पुढे 1935च्या कायद्यानुसार संघ शासन कायदा झाला संघराज्य शासन कायदा आणि यानुसार प्रांतीय निवडणुका लढवण्यासाठी भारतीयांना परवानगी मिळाली. 1937ला निवडणुका झाल्या 11 प्रांतात निवडणुका झाल्या त्यापैकी 8 प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळालं. परंतु काय झालं की काँग्रेसला न विचारता दुसऱ्या महायुद्धात उतरायचं भारतीयांनी असं त्यांनी घोषित केलं आणि याच्यामुळे काय केलं यांनी सगळ्या लोकांनी 1939ला राजीनामा दिला. 1939ला काय दिला? राजीनामा दिला
आणि याच दरम्यान आपण महायुद्धात उतरत नाही आहे हे दाखवण्यासाठी गांधीजीनं वैयक्तिक सत्याग्रह चळवळ चालवली होती 1940ला. वैयक्तिक सत्याग्रह चळवळ 1940ला ही चालवली जेणेकरून आम्ही महायुद्धात नाही आहोत हे दाखवण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला माहित आहे ब्रिटिश सरकारने म्हणजेच लॉर्ड लिन लिथगो यांनी काय केलं की ऑगस्ट ऑफर घोषणा केली. लॉर्ड लिथगो यांनी काय केलं बरोबर ऑगस्ट ऑफर घोषणा केली आणि भारताचं संविधान तयार करण्यासाठी पूर्णतः परवानगी देण्यात आली आणि यासाठी आम्ही संपूर्णपणे सहकार्य करू अशा प्रकारचे त्यानं प्रस्ताव पारित केला. आता आपल्याला जायचं आहे पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की कशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जाऊन काय काय घटना घडामोडी झाले. हे कॅबिनेट मिशन प्लॅन झाला. आता कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 आहे आणि या कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 नुसार भारताच्या संविधानाची काय केली आपण सदस्य संख्या नेमली. तुम्हाला माहित आहे कोणताही कार्यक्रम असो तर आपल्याला काय करावं लागते पहिल्यांदा लोक किती आहे हे फार महत्वाचे आहे. आता लोकांनुसार ठरते म्हणून याचं सदस्य ठरवणं फार गरजेचं होतं. बघा कॅबिनेट मिशन प्लॅन बघा कॅबिनेट मिशन प्लॅन या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार सदस्य संख्या ठरवण्यात आली. काय झालं सदस्य संख्या बघा म्हणजे कॅबिनेटची बैठक झाली आणि त्यानुसार संविधान सभेचे सदस्य संख्या ठरवण्यात आली. संविधान सभा सदस्य संख्या सुरुवातीला 1946ला कधी 1946 बघा एकूण सदस्य बघा एकूण किती होते 389 बघा 389 सदस्य टोटल सदस्य 389 होते. बघा यापैकी तुम्हाला माहित आहे 296 बघा या ठिकाणी ब्रिटिश प्रांताचे होते. कोणाचे होते ब्रिटिश प्रांत आणि त्यानंतर 73 जे होते ते भारतीय संस्थानिक यांचे किती होते 73. आता या ब्रिटिश प्रांतातून सुद्धा तुम्हाला माहित आहे यापैकीच 4 कोणाचे होते चीफ कमिशनर प्रांत. कोणाचे होते चीफ कमिशनर प्रांत यापैकी चीफ कमिशनर प्रांत बघा बरोबर चीफ कमिशनर जे काही आहे यांचा प्रांत याच्यातले 4. आता हे 4 प्रांत कोणते होते बघा तुम्हाला माहित आहे बलुचिस्तान त्यानंतर बघा दिल्ली त्यानंतर अजमेर कोणता आहे अजमेर आणि शेवटचं आहे कुर्ग मारवाड बघा बरोबर 4 चीफ कमिशनर. तुम्हाला प्रश्न विचारतात की ब्रिटिश प्रांतापैकी 4 चीफ कमिशनर प्रांत होते तर ते प्रांत कोणते तर बलुचिस्तान दिल्ली अजमेर कुर्ग मारवाड. म्हणजे या प्रकारचे जे प्रांत होते तुम्हाला ते विचारले जातात. एकूण 296 त्यापैकी ब्रिटिशचे 4. आता प्रॉब्लेम काय झालं हे सगळे लोक होते लक्षात घ्या सगळ्या लोकांचं सदस्य संख्या निवडण्यात आली. सुरुवातीला तुम्हाला माहित आहे संविधान कॅबिनेट मिशन प्लॅनचे हे जे काही बैठक झाली या बैठकीचा अध्यक्ष कोण होतं रे या बैठकीचा अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात घ्या हे संविधान सभेचं नाही नोंदवणे कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे कॅबिनेटचे बैठक कारण टेम्पररी गव्हर्नमेंटचं प्राईम मिनिस्टर कोण होते फर्स्ट टेम्पररी प्राईम मिनिस्टर कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची बैठक झाली आणि त्यानुसार काय झालं आपण सदस्य संख्या निवडत होतो बरोबर आहे ना. मग झाली संविधान सभाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला बरोबर आहे ना. पण त्या 9 डिसेंबर 1946ला काही लोक हजर होते काही लोक हजर नव्हते बघा. त्यानंतर फूट पडली आणि मुस्लिम लीगनं याच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यामुळे याची सदस्य संख्या कमी झाली. लक्षात घ्या याची सदस्य संख्या बघा मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला कॅबिनेट मिशनवर. सुरुवातीला म्हणे आम्ही तयार आहोत आणि मग मुस्लिम लीगनं काय टाकला बहिष्कार आणि बहिष्कार टाकल्यामुळं याची सदस्य संख्या काय झाली कमी. सदस्य संख्या बघा सदस्य संख्या आता बघा ही न्यू मेंबर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि हेच मेंबर कायम राहिले आणि ते सदस्य संख्या झाली 299. टोटल किती राहिले सदस्य 299 बघा 299 सदस्य राहिले 299. आता यापैकी तुम्हाला माहित आहे ब्रिटिश प्रांताचे बघा ब्रिटिश जे काही प्रांत होता तर या ब्रिटिश प्रांताचे तुम्हाला माहित आहे बरोबर 229 सदस्य किती होते 229 आणि भारतीय संस्थानिक बघा भारतीय संस्थाने याचे किती राहिलेले बरोबर
70. किती राहिले? 70. आणि असे 299. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला ज्या वेळेस भारताचं संविधान तयार झाला की त्यावेळेस एकूण सदस्य संख्या किती होती? तर किती होती? 299. आणि यापैकी 299 लोकांनी सह्या केल्या नाही आहे. तर किती लोकांनी सह्या केल्या? 284 लोकांच्या सह्या आहे. किती लोकांच्या सह्या आहे? 284. आता या 299 पैकी महिला किती होत्या? 15. किती महिला होत्या? 15. भारताच्या संविधान सभेतील एकूण महिला किती? तर 15. महिला सदस्य किती होत्या? तर महिला सदस्य होत्या पोरो 15. महिला सदस्य किती होत्या? 15. तर बघा कॅबिनेट मिशन प्लॅनची बैठक अध्यक्ष सुरुवातीला जेव्हा आपण झालं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर सुरुवातीला एकूण सदस्य आपण ठरवले 389. 296 ब्रिटिश प्रांताचे, 73 भारतीय संस्थानिकाचे, ब्रिटिश प्रांताचे 4 म्हणजे ते 4 चीफ कमिशनर प्रांत, बलुचिस्तान, दिल्ली, अजमेर, खुर्द, मारवाड. हे वारंवार तुम्हाला विचारतात. हे IMD आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हे तुम्हाला जर बघितलं तुम्ही राज्यसेवा मुख्य, कंबाईन मुख्याला सुद्धा असा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा जेव्हा मुस्लिम लीगने याच्यावर बहिष्कार टाकला कॅबिनेट मिशनवर आणि त्यानंतर सदस्य संख्या कमी झाली आणि ती राहिली 299. आणि 299 ब्रिटिश प्रांताचे 229 आणि भारतीय संस्थानाची किती? 70. तर या प्रकारचं संस्थानाचं आणि याचं सगळ्याचं सदस्य संख्या राहिली. आता आता हे आपलं सगळं झालं. आता तुम्हाला माहित आहे आपलं ज्यावेळेस हे संपूर्ण प्रक्रिया चालू होती तर या प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहित आहे आपलं उद्देश पत्रिकाचा ठराव मांडण्यात आला. उद्देश पत्रिकावरून तुम्हाला माहित आहे या उद्देश पत्रिकाच्या ठरावावरून आपल्याला हे ठरवलं होतं की कशा प्रकारे की आपल्याला हे करायचं आहे. संपूर्णपणे उद्देश पत्रिकाचा ठराव ठरला आणि उद्देश पत्रिकाच्यावरून आपल्याला प्रस्तावना म्हणजे सरनामा तयार करण्यात आला. आणि उद्देश पत्रिकेचा ठराव कोणी मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरूनं. कोण मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरू. बघा उद्देश पत्रिका, बघा उद्देश पत्रिका लक्षात घ्या. उद्देश पत्रिका तुम्हाला माहित आहे 13 डिसेंबर 1946 ला 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिकाचा ठराव मांडला. कोण मांडला? उद्देश पत्रिका ठराव कोण मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू. आता याला मंजुरी कधी मिळाली? मंजुरी कधी मिळाली रे सूर्या? लक्षात घ्या 22 जानेवारी 1947 ला याला काय झालं? मंजुरी मिळाली. बघा 22 जानेवारी 1947 ला याला काय मिळाली? मंजुरी मिळाली. आता हा उद्देश पत्रिकाच्या ठरावावरून आपला सरनामा तयार करण्यात आला. काय तयार करण्यात आला? सरनामा म्हणजेच आपलं प्रिएम्बल, प्रास्ताविका. काय तयार करण्यात आला? प्रास्ताविका. आपल्याला हे माहित आहे बरोबर आहे ते आपण प्रास्ताविका किंवा सरनामा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहोत. उद्देश पत्रिकाचा ठराव कोण मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आता बघा हे संपूर्णपणे झालं. त्यानंतर तुम्हाला माहित आहे आपलं संविधान जो काही आहे आपल्या संविधानाचं स्वीकारलं. तुम्हाला माहित आहे संविधान कधी स्वीकारलं? 26 नोव्हेंबर 1949 ला. कधी स्वीकारलं? 26 नोव्हेंबर 1949. बघा संविधानात कधी स्वीकारले? संविधानाची स्वीकृती कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस साजरा करतो आपण? संविधान दिन. हा दिवस कोणता? संविधान दिन. बघा अबे संविधान दिन अतिशय महत्वाचा आहे. जसं 15 ऑगस्ट महत्वाचा आहे तेवढंच महत्वाचं 26 जानेवारी आहे आणि तेवढंच महत्वाचा 26 नोव्हेंबर आहे. अरे संविधान आहे तर तुम्ही आहे, मी आहे, सर्व आहे. परंतु आपल्या भारतातली या संविधान दिनाचं महत्व लोकांना नाही आहे. अरे या संविधानामुळे आपला राष्ट्र आज एक संघ आहे, एकता आणि अखंडता आहे. बरोबर आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सगळे एकत्र आहोत. कोणामुळं? कॉन्स्टिट्यूशन डे. बरोबर आहे. पण भारतातल्या प्रत्येक नागरिकांना माझं म्हणणं आहे की संविधान दिन तळागाळात, खेड्याखेड्यात, गावागावात, घराघरात आपण साजरा केला पाहिजे. त्यानंतर संविधानाची स्वीकृती आपण केली. त्यानंतर या संविधानाची अंमलबजावणी कधी केली? संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 हा निवडण्याचं कारण काय होतं? 26 जानेवारी 1930 ला रावी नदीच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी बसवली. सगळे लोक एकत्र जमले होते. कारण तुम्हाला माहित आहे 1929 चा पूर्ण स्वराज्याचं विधेयक पारित करण्यात आलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली. कारण पहिले तुम्हाला माहिती आहे बाबू 1928 ला वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली आणि ते फेटाळली होती. मग हे म्हणे पूर्ण स्वातंत्र्याचीच मागणी करून टाकली
आणि मग लोक सगळे 1930 ला एकत्र जमले होते आणि ती तारीख होती 26 जानेवारी, म्हणजे स्वातंत्र्याच्या स्मरणाची तारीख 26 जानेवारी. म्हणून 26 जानेवारी 1950 ला भारतानं संविधान स्वीकारलं, म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली आणि म्हणून भारत हा झाला प्रजासत्ताक. आणि प्रजासत्ताक म्हणजेच काय? प्रजेच्या हातातली सत्ता. बरोबर आहे. आता आणखी काही महत्वपूर्ण बाबी आपण संविधानाच्या बाबतीत बघणार आहोत. ते काय काय आहे काय नाही हे सुद्धा आपल्याला माहित आहे. जो फॅक्च्युअल डाटा आहे महत्वाचा. बघा बरोबर, भारताचं संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. किती लागलेले आहे? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. बघा एकूण प्रत्यक्ष दिवस किती आहे? एकूण दिवस किती आहे? हे एकूण दिवस आहे. किती आहे एकूण दिवस? 1082. एकूण दिवस किती? 1082. पण प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस, प्रत्यक्ष कामकाज किती दिवस झालं? प्रत्यक्ष कामकाज 166. किती? 166 दिवस. आता तुम्ही म्हणसाल मग बाकीच्या लोकांचा झोपा काढला गेल्या का? ना अबे पण प्रत्यक्ष कामकाज झाला 166 दिवस आणि एकूण दिवस आहे 1082. बरोबर आहे. त्यानंतर बघा आपला खर्च आहे 64 लाख रुपये. भारताचा संविधानाचा खर्च किती आहे? 64 लाख. सुरुवातीला 20 लाख ठरवलं होतं, पण हळूहळू करता करता काय झालं? याचा खर्च वाढला. त्यानंतर बघा याचं तुम्हाला माहित आहे, शब्द तुम्हाला माहित आहे, पानं किती आहे? 277 पानं आहे. भारतीय संविधानाचे पानं किती आहे? 277. त्यानंतर याचे शब्द किती आहे? 90,000 शब्द आहे. बरोबर लक्षात घ्या, याचे शब्द किती आहे? 90,000. घटना समितीची निशाणी हत्ती. घटना समितीची निशाणी काय आहे? हत्ती. घटना आपल्या हस्ताक्षरात लिहिणारे प्रेम बिहारी नारायण राय दादा. तुम्हाला प्रश्न येतो की भारताची घटना, अबे त्यावेळेस प्रिंटिंग प्रेस डायरेक्ट छापलं का आपण? नाही, पहिले हातात लिहिलं. मग कोणाचे अक्षर चांगले होते? मोत्यासारखे अक्षर होते ते कोणाचे? प्रेम बिहारी नारायण राय दादा. आणि या माणसानं आपल्या हातानं पहिल्यांदा भारताचं संविधान लिहिलं. आणि हे विचारते तुम्हाला की भारताचं संविधान आपल्या हाताने लिहिलं. काही लोक म्हणजे बी आर आंबेडकर लिहिलेलं नाही आहे. पहा त्यानंतर हिंदी भाषेत रूपांतर वसंत किशन वैद्य. भारताचं संविधान हे हिंदी भाषेत रूपांतर करणारा व्यक्ती होता वसंत किशन वैद्य. आणि नक्षीकाम करणारा बी.ओ. राम मनोहर सिन्हा. नक्षीकाम कोण केलं? बरोबर बी.ओ. राम मनोहर सिन्हा. बघा हा फॅक्च्युअल डाटा आहे सगळा. कालावधी किती आहे? खर्च किती आहे? एकूण शब्द किती? डिझाईन काय आहे? कशा प्रकारे काय माहिती आहे? सगळं बरोबर आहे. तर हे सगळं माहिती तुम्हाला बघायची आहे आणि सगळं माहिती तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे. चला पुढच्या कडे आपण बघू महत्वाच्या काही घडामोडी आणखी. बघा संविधानाच्या संदर्भातील महत्वपूर्ण. भारत हा 1949 ला 1 मे 1949 ला तुम्हाला माहित आहे बरोबर की राष्ट्रकुलचा काय झाला? सदस्य झाला. काय झाला? राष्ट्रकुलच्या सदस्याला मान्यता देण्यात आली. 1948 ला राष्ट्रकुल मध्ये आपल्याला सहभागी व्हावं यासाठी आपण ठराव मांडला होता. आणि 1949 ला आपल्याला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत राष्ट्रकुल परिषदेनं आपल्याला काय दिलं? त्या प्रकारचं मान्यता. त्यानंतर बघा 22 जुलै 1947 ला आपला राष्ट्रीय ध्वज आपण स्वीकारला. कधी स्वीकारला? 22 जुलै 1947 ला. आता मला सांगा हे राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यासाठी ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा प्रश्न काय विचारते? हा राष्ट्रीय ध्वज आहे ना, तर याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारते. ध्वज समिती अध्यक्ष. ध्वज समिती अध्यक्ष. अबे ध्वज समितीचा अध्यक्ष कोण होता रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती आहे आणि कायमस्वरूपीचे अध्यक्ष सुद्धा आहे. कशाचे? भारतीय संविधानाचे. बघा आता याचं डिझाईन कोण तयार केलं? बा भारतीय ध्वज आपण केलं 2x3 आपण म्हणतो. याचं डिझाईन कोण तयार केलं? पिंगली व्यंकय्या. हे आहे आंध्र प्रदेशचे. कुठचे आहे? आंध्र प्रदेशचे. पिंगली व्यंकय्या यांनी भारताचं ध्वज तयार केलं आणि हे ध्वज समितीचं अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 22 जुलै 1947 ला एक समिती नेमली आणि त्यानं विविध ध्वज आलते आपले. त्या ध्वजापैकी आपण हे ध्वज स्वीकारलं. 22 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत स्वीकृत केलं आपण. 22 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत स्वीकृत केलं आपण. आता बघा 1911 मध्ये सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत कलकत्ता अधिवेशनात सगळ्यासमोर गायलं होतं. आता हे कोण लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. कोण लिहिलं होतं? रवींद्रनाथ टागोर. लक्षात घ्या रवींद्रनाथ टागोर यांनी हे लिहिलं. लक्षात घ्या. परंतु हे बंगाली भाषेत होतं. कोणत्या भाषेत होतं? बंगाली. आणि याचं नाव काय होतं? पहिले अमार सोनार बांगला. काय होतं? अमार सोनार बांगला. 1905 ला स्वदेशी गीत लोकप्रिय झालं अमार सोनार बांगला. आणि तोच 1911 ला या कलकत्ता अधिवेशनात सामूहिकपणे गायलं गेलं. आणि 1917 ला बंगाली भाषेचं रूपांतर इंग्रजीमध्ये करण्यात आलं.
लक्षात घ्या, आपलं राष्ट्रगीत 1911ला गायलं गेलं जे बंगालीत होतं आणि 1917ला हे इंग्रजीमध्ये केलं अरविंदो यांनी. लक्षात घ्या, कधी केलं? 1917ला अरविंदो यांनी. आणि बघा 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगान म्हणून काय केलं आपण? स्वीकृती. त्यानंतर बघा पोरं, 24 जानेवारी 1950 डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे प्रथम राष्ट्रपती झाले. आता बघा, भारताचा हे संविधान आहे, संपूर्ण खर्च आहे, त्याची माहिती आहे. आता आपल्याला पोरं हो पुढच्या भागमध्ये म्हणजेच भाग दुसरा, बरोबर, मी पहिलेच क्लिअर केलेला आहे ते भाग आपल्याला नाही आहे. 25 भागचा सांगत नाही मी, माझा क्रम लेक्चर मालिकेचा. आता बघा, आज आपण हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. फॅक्च्युअल बघितलं, हिस्ट्रिकल बघितलं, कशा प्रकारे काय तथ्य आहे सगळं. अबे पण एवढ्या कमी लेक्चरमध्ये तुम्हाला काय मी जास्त बोलणार नाही. मी एकच सांगितलं आहे, अतिशय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी देणार आहे. आता पहा पोरं हो, आपल्या पुढचं मालिका म्हणजे मसुदा समितीने वकिलाचे नंदनवन काहून म्हणतात भाऊ? मग मसुदा समितीचं काय महत्व होतं? त्यानंतर संविधान सभेच्या अशा काही महत्वाच्या 8 समित्या होत्या, त्याचं महत्व काय आहे? त्याचबरोबर घटनेचे विविध स्त्रोत ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारतात, भारतीय संविधानाचे घटनेचे विविध स्त्रोत काय आहे? तर या प्रकारचे संपूर्ण व्हिडिओ मालिका आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचा आहे. भाग 2 मध्ये संविधान निर्मिती, भाग 2 संविधान निर्मिती, मेक इन कॉन्स्टिट्यूशन हा भाग 1. म्हणजे दोन्ही व्हिडिओ बघितल्यावर आपण बघणार आहोत याच्यावर प्रश्न. बघा, आता आपण काही दिवसांतर लाईव्ह सेशन करणार आहोत. लाईव्ह डायरेक्ट आपण टायमिंग ठरणार आहोत की या टाइमला आपले लेक्चर मालिका राहील. पहिले पॉलिटी, नंतर इकॉनॉमी, हिस्ट्री, सायन्स, जिओग्राफी संपूर्णपणे. तर त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी रिव्हिजन करण्यासाठी हे सगळे लेक्चर तुम्हाला बघायचे आहे. ओके, तोपर्यंत आपला काय तुम्हाला धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.